उपलब्ध केलेलं आहे किंवा गव्हर्नमेंटनी केलेलं आहे ते सगळं जरुरीच्या वस्तू आहेत. फक्त मोदी आल्यापासून आता आम्ही कोविड बघितला, आता आम्ही गॅसचं बघितलं, आता पुढच्या वर्षी हे लिखित आहे की पुढच्या वर्षी तुमची लाईट पण मोदींनी नाही घालवली ना आणि सगळ्यांना बिना लाईटीचं ते पण आपल्याला सहन करायला लागणार. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकतर ईव्ही गाड्यांचा वापर करा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, तुम्ही सार्वजनिक वाहतूक. आम्हाला सांगतात ना पेट्रोल डिझेलचा वापर कमी. चला पब्लिक तुम्ही गाडी वापरता? हो आम्ही गाडी वापरतो. पण आज विचार करा ना, फॉरेन मिनिस्टर 2-4 गाड्या आहेत, आपल्या इथे किती गाड्या आहेत? साधा म्हणजे कोण? साधातला साधा माणूस. आज सीएम गेला तरी त्याच्या मागे 15-15, 20-20 गाड्या. आज सीएमला किती खर्च आहे? आज एकनाथ शिंदे त्यांना माहिती पडतं रस्त्याची हालत काय आहे, रस्त्याला ट्रॅफिक आहे. ह्यांना मिनिटाला ह्यांना प्लेन लागतात, ह्यांना हेलिकॉप्टर लागतात, ह्यांना हे लागतं. जनतेचा विचार नाही करत. जनतेचा विचार करतात. अरे कमी वापरा. तुम्ही कशाला तिघ जण उद्घाटनाला पाहिजे तिथं? तुम्ही घरी बसून किक दाबून उद्घाटन करा ना. आलं का लक्षात? तुम्ही स्वतः पेट्रोल वापरा. हा काय कुठे कल्याणला चालले, हेलिकॉप्टरनी चालले, इकडे चालले, स्वतः तुम्ही जाऊ. दुसरीकडचे बघा मिनिस्टर कसे झालेले आहेत, ते सायकलवर फिरतात. पण मेट्रो प्रत्येकाला जागेवर तिथपर्यंत जाणं परवडण्यातलं पण नाही आणि ते सिनियर सिटीजन कसे खाली उतरणार, काय करणार? मोदी साहेबांनी सांगितलं की नाही की मेट्रोचा वापर करा, बरोबर आहे मोदींचं. पण रेल्वेचा भाव काय आणि मेट्रोचा भाव आहे. दादरला आम्ही जर बसलो आणि चर्चगेटला आम्हाला जायचं असेल तर 50 रुपये लागतात आणि आम्ही रिटर्न रेल्वेने 20 रुपयात येतो. सर्वसामान्याला मेट्रोचे भाव त्यांनी कमी केले पाहिजेत तर गर्दी वाढणार. थोड्या प्रमाणात बघायला गेलं ना तर सार्वजनिक वाहतूक आहे याचा वापर झाला पाहिजे. सार्वजनिक म्हणजे आपले ट्रेन आहे, BSTचे बसेस आहेत, आता मेट्रो चालू झाल्या आहे, याचा वापर झाला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की पेट्रोल डिझेल कमी झाला पाहिजे. फालतूगिरी आहे ती. पहिल्या मंत्र्यांच्या गाड्या बंद करायला सांगा. स्वतः किती एकेच्या पाठी 10 गाड्या चालतात. लाज नाही वाटत का मंत्री लोकांना? काय गरज आहे? आम्ही म्हातारी माणसं तिकडे जायचं, मेट्रोमध्ये चढ खाली जायचं आणि स्वतः एसीच्या गाड्यातून फिरणार आहे मंत्री लोक. सगळे हप्ते बंद करा. टेलिफोन फुकट मिळतात आता, सगळे मोबाईल फुकट आहेत ना. हप्ते कमी करा ना, पैसे तिकडे वाचवा ना. खासदार आमदारांची पेन्शन सगळे कॅन्सल करून टाका. काम काय फक्त आव्हान जनतेसाठी केलं त्यांनी, पण नेत्यांना हे नियम लागू पाहिजे ना. आमदारांनी, मंत्र्यांनी, खासदारांनी, पंतप्रधान सगळे पेमेंट घ्यायला नाही पाहिजे, कोणत्याही सुविधा घ्यायला नाही पाहिजे. ते विमानाने घेणार आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांनी, आम जनतेला मोटरसायकल सुद्धा वापरू नये म्हणजे हे योग्य नाही त्यांचं म्हणणं. देशातल्या लोकांनी फार विश्वासानं तुम्हाला खुर्चीवर बसवलंय आणि हा देश कृषीप्रधान आहे. आता हंगाम पुढे तोंडावर आलेला आहे. सध्या शेतामधली कामं सगळी ट्रॅक्टरने, यंत्रानं होत असतात. त्याला डिझेल लागतंय आणि त्याचबरोबर आता तुम्ही डिझेल बी कमी वापरा म्हणतायत, खतं कमी वापरा म्हणतायत. यानं जर उत्पन्न जर घटलं तर परत एकदा देशामध्ये हाहाकार माजणार आहे. आणि तुम्ही हे आव्हान करून एक प्रकारचा अमेरिकेला तुम्ही सपोर्ट करत आहात, कारण अमेरिकेमध्ये मधून तुम्ही बऱ्यापैकी शेतीमाल आयात करणार आहात. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही तुमचे खर्च कमी करायला पाहिजे होते. तुम्ही देशामध्ये जे बाहेर देशामध्ये विमानाने येणं त्यानं फिरता, तुम्ही ते दौरे कमी करा आणि शेतकऱ्याला डिझेल आणि हे पुरवा, खतं पुरवा. म्हणजे या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही तेल उत्पादन वाढीसाठी काहीच केलं नाही आणि आज अचानक येऊन आम्हाला सांगता की तुम्ही तेल कमी वापरा. एकीकडे तुम्ही आत्मनिर्भरतेच्या घोषणा करता, मग ह्या परिस्थितीमध्ये इंधन तेल, डिझेल असेल किंवा खत जर कमी वापरलं तर उत्पादन वाढेल का आणि आपण आत्मनिर्भर होऊ का? याचा पंतप्रधानांनी घोषणेपूर्वी विचार करायला पाहिजे होता. खरं तर पंतप्रधानांनी अतिशय चुकीचं मार्गदर्शन देशाला केलंय. तुम्ही येऊन थाळ्या वाजवायला सांगायच्या आणि आम्ही थाळ्या वाजवायच्या आणि आज तुम्ही येऊन सांगायचं तेल वापरू नका आणि वापरायचं नाही. शेतकरी अंधभक्त नाही, हे पंतप्रधानांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होईल असंही सांगितलेलं आहे. राज्यकर्ते आपण निवडून देतो तर त्यांनी आपल्याची ती काय पाहिजे आपल्याला ती पुरविण्यासाठी काहींनी म्हणतात तुम्हीच काय असं करू नका, हे करू नका, ते करू नका, पेट्रोल कमी वापरा, सोनं घेऊ नका, हे सांगायला आपण राज्यकर्ते निवडून देत नाही. आता काय मागणी? आमचं म्हणणं आहे की त्याच्यावर त्यांनी सोल्युशन काढणं गरजेचं आहे की लोकांना
सांगण्यात काय अर्थ नाही. सोल्युशन त्यांनी काढण्यात आलं. काय सांगाल, आता टंचाईचे दिवस झाले, आताच कुठेतरी सुरळीत पुरवठा झाला, आता हे आणखीन आदेश काढले की पेट्रोल डिझेल म्हणजे हे आपल्या भारतीय जनतेच्या ह्या आर्थिक नाड्याच आवडल्यासारखं आहे. पेट्रोल डिझेल जर मिळत नसेल तर सामान्य जनतेनं जगायचं कसं? अनेक लोकांचे पोटापाण्याचा प्रश्न त्याच्यावर आधारित आहे. आणि जर पेट्रोल डिझेल जर वापरायचं म्हटलं तर महागाईचा भडका उडेल आणि सर्वसामान्य जनता ही आर्थिक कोलमडेल. याच्यामुळं पेट्रोल डिझेलला पर्याय आणि जनतेला पुरेसं पेट्रोल डिझेल इंधन उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, तरच जनता सुखात राहील. आव्हान करतात मोदी, त्याच्यावर समाधान आहेत का तुम्ही? त्याच्यावर आपण समाधानी नाही. समाधान नाही. आता सांगा, आपण लाईनमध्ये उभारून 2-2 दिवस पेट्रोल घेतलेले, आता कुठं सुरळीत झालं, तर आता पंतप्रधानांचं आव्हान आहे. काय वाटतं तरुण नागरिक म्हणून, काय वाटतं ह्याच्यात? वाढत्या महागाईचा खूप त्रास होऊ लागलेला आहे. आर्थिक बजेट पूर्णपणे सामान्य नागरिकाचं ढासळलेलं आहे. जवळपास 105 रुपये पेट्रोल आहे, जवळपास 92 का 97 रुपये डिझेल आहे. तर महागाईमुळे खूप त्रस्त आहेत आणि ही अशीच जर परिस्थिती चालू राहिली तर खूप परेशानी होणार आहे सर्वसाधारण नागरिक. आव्हानाला प्रतिसाद देणार का? आव्हानाला प्रतिसाद देण्यासारखी परिस्थितीच नाही आहे. की बाबा एकच की बाबा शेतकरी आता कामं शेतकऱ्याचे खोळंबलेत. पेट्रोल डिझेलमुळे ते सामाजिक झालं. तर एक गोष्ट आहे की शेतकऱ्यानं जर डिझेल नाही, पेट्रोल नाही मिळालं, शेतकऱ्यानं काय करायचं? हे प्रश्न मला फक्त सवाल आहे. बेसिक मुद्दा असल्यामुळे पण डिझेलची खूप मागणी वाढली. बेसिक मुद्दा एवढाच आहे, तुम्ही जर डिझेल नाही मिळालं सरकारकडून, माझ्या हे पैसे डिझेल जर शेतकऱ्याला नाही मिळालं तर तुम्ही काय करणार? ज्याचं पेट्रोल आहे ते तर लोकांना उपलब्ध केलं पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की जेवढे किरकोळ मंत्री फिरतात, MLA मिळतात, त्यांच्या पाठीमागे जे 20-20 गाड्या असतात गव्हर्नमेंटचे, ते बंद केले पाहिजे. मेन तर रिझन तोच आहे. आज मी इथला कर्मचारी आहे, आमचं काय भवितव्य पुढं? जर ही आता तुम्ही बंद करायला लागला, म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला पूर्ण बंदच करायचं आहे पेट्रोल डिझेल घेणं. चालू आहे. पण गेली 5 वर्ष आपण काय असं आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय प्लॅन आहे आपल्याकडे की कोणाला वर्क फ्रॉम होम दिलं पाहिजे, काय दिलं? आता युद्ध काल सुरू नाही झालंय, गेले 6 महिन्यापासून हे सर्व सुरू आहे, पण प्लॅनिंग कुठेच नाहीये. फक्त कारण आता प्रत्येकजण त्यांचं व्हेकल सोडून मेट्रोनी नाही फिरू शकत किंवा व्हेकल पुन्हा नाही अफोर्ड करू शकत, की तुमची जर समजा पेट्रोल व्हेकल असेल तर त्या केसमध्ये. त्यामुळे ते प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन आहे की त्याने कसं फिरलं पाहिजे. की मेट्रोची कनेक्टिव्हिटी इतकी नाही पोचली, ज्यामुळे की आता तुम्ही बघताय की आपण ट्रॅफिक जरी असलं, पेट्रोलचं म्हणताय पेट्रोल बंदी म्हणजे पेट्रोल बचत करा किंवा इलेक्ट्रिक बाईक्स वगैरे आणा. पण माझं म्हणणं काय आहे की मेट्रोची कनेक्टिव्हिटी जर वाढली जास्त प्रमाणात तरच आपण. हो, सगळं ऐकलं ते सगळं फालतूगिरी आहे ती. पहिल्या मंत्र्यांच्या गाड्या बंद करायला सांगा. स्वतः किती एकेच्या पाठी 10 गाड्या चालतात, लाज नाही वाटत का मंत्री लोकांना? काय गरज आहे? आम्ही म्हातारी माणसं तिकडे जायचं, मेट्रोमध्ये चढ खाली जायचं आणि स्वतः एसीच्या गाड्यातून फिरणार आहे मंत्री लोक. सगळे हप्ते बंद करा. टेलिफोन फुकट मिळतात आता, सगळे मोबाईल फुकट आहेत ना. हप्ते कमी करा ना, पैसे तिकडे वाचवा ना. खासदार आमदारांची पेन्शन सगळे कॅन्सल करून टाका. काय गरज आहे? काय गरज आहे? सगळ्यांची पेन्शन बंद करून टाका, करोडो रुपये वाचतील. शेतकऱ्यांना द्या, शेतकरी मरतोय रोज, आत्महत्या करतात, पोरं बायका पोरं सगळे आत्महत्या करायला लाज वाटली पाहिजे मंत्री लोकांना.